Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maske. Today we have discussed about probability. Practice set 5.1 plus basic and introductions. Okay, it may rain today. इथे बघा possibility may words are possibility denotes इट मे रेन टुडे. पाऊस पडू शकतो, पडणार. ज्या पॉसिबिलिटी पडू शकतो किंवा पडू शकणार नाही अशा दोन पॉसिबिलिटी असू शकतात. मे बी आय स्कोर 95 इन द बोर्ड. 95% मला मिळू शकतात बोर्डमध्ये किंवा नाही मिळू शकत. त्याच्यापेक्षा कमी मिळू शकतात किंवा जास्ती मिळू शकतात किंवा मिळू शकतात. पॉसिबिलिटी वेगवेगळी असू शकते. नेक्स्ट बघा probability. We use the following words to express the possibility in our daily conversations. कालच्या आपण पार्टमध्ये बघितले, परत रिवाइज करून घेऊ. प्रोबॅबल, प्रोबॅबिलिटी वर्ड्स सिमिलर वर्ड कोणते? प्रोबॅबल, शुअर, मे बी, नियरली, इम्पॉसिबल, 50-50. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द प्रिडिक्शन्स फॉलोइंग फॉर द फ्युचर. मोस्ट प्रॉब्ली देन द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आज शक्यता जास्त की पाऊस पडणार आहे. नंतर द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. नंतर इट इज इम्पॉसिबल टू डिफीट द इंडियन क्रिकेट टीम द नेक्स्ट मॅच. आय विल द श्युअरली गेट फर्स्ट क्लास. देअर इज अ नो. आय विल द श्युअरली गेट फर्स्ट क्लास. देअर इज अ नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन्स इफ अ चाइल्ड इज गिव्हन द पोलिओ वॅक्सिन इन टाइम. दिस इज पॉसिबिलिटीज. Probabilities. Probability means chances. Okay. Next. In IPL season or any cricket matches, we are the adjoining the picture shows the toss before cricket match. जेव्हा आपण क्रिकेट मॅच स्टार्ट करतो त्यावेळेस आपण टॉस करतो. तर टॉसमध्ये दोन पॉसिबिलिटी असतात. एक तर ते हेड पडेल किंवा टेल पडेल. ओके, हेड किंवा टेल किंवा हेड या दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. पण त्यांनी जर का विचारलं सो नंबर किती, तर नंबर किती असू शकतात? तर 2. सो हिअर देअर आर 2 पॉसिबिलिटीज. ओके, 2 पॉसिबिलिटी. नेक्स्ट बघा 2 कॉइन्स आर टॉस. कॉइन जर टॉस केले तर काय येईल? पिक्चरमध्ये दिसत असेल तुम्हाला. ओके, हेड किंवा टेल किंवा हेड टेल हेड असं या पद्धतीने. नेक्स्ट बघा 1 डाय आर थ्रो. ही अप्पर साईड फेसेसची. तर काय येऊ शकतो तुम्हाला? 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो, 6 येऊ शकतो. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज 6 पॉसिबिलिटीज आर 1 डाय इज थ्रो. नेक्स्ट बघा रँडम एक्सपेरिमेंट. The experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as a random experiment. तर रँडम एक्सपेरिमेंटच्या इक्वल पॉसिबिलिटी असू शकतात, त्यालाच रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचा? आपण एखादी गोष्ट केल्यानंतर जे एक्सपेरिमेंट जी पॉसिबिलिटी येतात, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इक्वल पॉसिबिलिटी येतात, त्यालाच रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट बघा आउटकम्स असतात. रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. जर रिझल्ट इन एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यालाच आउटकम म्हणतात. एक्सपेरिमेंट इन अ रँडम एक्सपेरिमेंट. ओके, रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम्स. In a random experiment of tossing a coin, there are only 2 outcomes. तर आउटकम कोणते असणार? हेड किंवा टेल. जर रँडम एक्सपेरिमेंट जर केला आपण टॉस करताना कॉइन जर फेकला तर काय येणार? तर 2 कॉइन्स आउटकम्स. एक तर हेड किंवा टेल. सेकंड बघा इन अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ द थ्रोइंग अ डाय देअर आर 6 आउटकम्स अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ डॉट्स ऑन द 6 फेसेस ऑफ द डाईज. तर काय येणार?
एक तर 1 और 2 और 3 और 4 और 5 और 6. म्हणजे अर्थ बघा त्याचा काय. जर का तुम्ही एक डाईस जर फेकलं तर त्याचे आउटकम्स काय येणार, 6 आउटकम असणार आहे. त्यामध्ये काय कोणते नंबर असणार, 1 2 3 4 5 6 यापैकी कोणताही नंबर असू शकतो. याची इक्वल पॉसिबिलिटी आहे सर्वांची येण्याची. ओके. थर्ड बघा, इन रँडम एक्सपेरिमेंट ऑफ द पिकिंग ऑफ द कार्ड बिकम नंबर ऑफ फ्रॉम 1 to 50 देअर आर 50 आउटकम्स. जर 50 पिकिंग कार्ड्स बेरिंग नंबर ऑफ फ्रॉम 1 to 50 50पर्यंत कार्ड फेकले तर त्याचे आउटकम येण्याचे चान्सेस किती, तर 50 आहे. ओके. नेक्स्ट बघा, ए कार्ड इज ड्रॉन रँडमली फ्रॉम अ pack of well shuffle playing cards. There are 52 cards in a pack as shown below. Total cards 52. 26 red cards, 26 black cards, 13 hearts card, 13 diamonds card, 13 club cards, 13 spade cards. हे पीक बघून घ्या याच्या कशा आहे तर डायमंड्स वाणी, हर्ट्स वाणी, क्लब कार्ड्स, स्पेड कार्ड्स. ओके. नेक्स्ट बघा, इक्वली लाईकली आउटकम्स. A die is thrown and any of the numbers from 1 2 3 4 5 6 may be appear on the upper face. It means that each number is equally likely to occur. However, if a die is so formed that a particular face come up most often, then that die is wise. In this case, the outcomes are not likely to occur equally. Here we assume that objects used for random experiments are फेअर और अनबायस. हे कशासाठी लागू पडतं, फक्त फेअर अँड अनबायससाठी. जर तुम्ही डाईस फेकला असेल तर त्यावर कोणकोणते नंबर येण्याचे चान्सेस आहे, 1 2 3 4 5 6. ओके. अप्पर फेसला जो येईल तो नंबर येण्याची चान्सेस असंच येण्याचे नंबर इक्वली चान्सेस आहे सर्वांचे. ओके. नंबर ऑफ इज इक्वली लाईकली टू अकर. सो वी पर्टिक्युलर्स occur equally. Here assume that object used for random experiments are fair or unbiased. ओके. फेअर और अनबायस. ओके. नेक्स्ट बघा, फर्स्ट प्रॉब्लेम काय, प्रॅक्टिस सेट 5.1 मधला आपण आतापर्यंत बेसिक पाहिलं, थोडंसं रिवाइज केलं. आता बघा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर दिअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन फर्स्ट, त्यातला सब क्वेश्चन, वनिता नोन द फॉलोइंग साइट्स इन द महाराष्ट्र. शी इज प्लेइंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन्स. आता वनिताला काय करायचं आहे, साईट द्यायची महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्थळांना. शी इज प्लेइंग टू व्हिजिट ऑफ देम हर समर व्हॅकेशन. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तिला व्हिजिट द्यायची. कुठं द्यायची आहे, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. ओके. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, जर का ती गेली तर इथे सगळीकडे जाण्याचे चान्सेस तिचे सेम आहे, इक्वली. असं नाही म्हणू शकत आपण त्या अजिंठ्यालाच जाईल किंवा महाबळेश्वरलाच जाईल किंवा लोणार सरोवरलाच जाईल. ती प्रत्येकी एका ठिकाणी कुठेही जाऊ शकते. या 8 पैकी कुठेही. वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ द 8 प्लेसेस इन द महाराष्ट्र. सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज झाल्या आता, 8. आपण एकही असं पर्टिक्युलर म्हणू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला तशी केस दिली असेल त्यावेळेसच आपण तो पर्टिक्युलर म्हणू शकतो, परंतु पॉसिबिलिटीच्या याच्या किती आहे, तर 8 आहे. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. एनी डे ऑफ वीक इज सिलेक्टेड रँडमली. आन्सर, देअर आर 7 days इन वीक. देअर आर 7 पॉसिबिलिटी ऑफ सिलेक्टिंग एनी ऑफ द रँडमली. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज देअर आर. क्वेश्चन सेकंड बघा, एनी डे ऑफ द वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. तर 7 दिवसामधला कोणता एक दिवस, एका सप्त्यातला एक दिवस निवडायचा रँडमली. तर आपण त्यात किती पॉसिबिलिटी असण्याची चान्सेस आहे, तर 7. 7 days एका वीकमध्ये. देअर आर 7 पॉसिबिलिटी ऑफ सिलेक्टिंग एनी 1 day रँडमली. कोणत्याही दिवसातील 7 पॉसिबिलिटी असण्याची शक्यता आहे. नेक्स्ट बघा, थर्ड प्रॉब्लेम काय, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ द 52 कार्ड्स. आपल्या पॅक कार्ड्समधून 52 कार्ड्स काढायचे. तर त्यात काय पॉसिबिलिटी असणार, देअर आर 52 कार्ड्स. देअर आर द 52 पॉसिबिलिटीज ऑफ द सिलेक्टिंग 1 कार्ड. व एक कार्ड काढण्याची पॉसिबिलिटी काय आहे, तर 52 आहे. फोर्थ प्रॉब्लेम बघा, 1 number from 10 to 20 is written on each card. Selecting 1 card randomly. 10 ते 20 पर्यंत रिटर्न कार्ड आहे इच कार्ड. सिलेक्टिंग द कार्ड रँडमली. त्यातून 10 ते 20 मधून एक कार्ड काढायचं आपल्या. तर त्याची पॉसिबिलिटी काय काढायची आपल्याला,
तर 10 पासून तर 20 पर्यंत 10 पासून तर 20 पर्यंत कॅल्क्युलेट केले तर 11 येतात. जर 10 पासून 20 पर्यंत कॅल्क्युलेट केलं तर 11 जातात. देअर आर द 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20 रिटन ऑन द कार्ड्स. देअर आर 11 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग वन कार्ड रँडमली. 11 पॉसिबिलिटीज असू शकतात 10 to 20 रिटर्न कार्डच्या. अशा पद्धतीनं आपण हे प्रॅक्टिस सेट 5 मधला क्वेश्चन फर्स्ट बघितला आहे. ओके, थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, यूट्यूब चॅनल श्री मॅथ्स अकॅडमी. Thanking you.